रसिक श्रोते हो, नमस्कार. मी निर्मला नगरकर. संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनःपूर्वक स्वागत आहे. आत्तापर्यंत कालिदासाच्या अनेक चातुर्यकथा आपण पाहिलेल्या आहेत. कालिदास किती श्रेष्ठ कवी होता हे फक्त भारतीय विद्वानांनी मान्य केलेलं नसून जगभरातल्या विद्वानांनी मुक्त कंठाने कालिदासाची प्रशंसा केलेली आहे. कालिदास किती श्रेष्ठ होता हे सांगणारा हा एक श्लोक असा आहे. पुरा कवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः अद्यापि तत्तुल्य कवेरभावात अनामिका सार्थवती बभूव. श्लोकाचा अर्थ असा आहे. पुरा म्हणजे पूर्वी, कवीनाम गणना प्रसंगे, कवींची एकदा गणना सुरू केली की कोण आहे प्रथम क्रमांकाचा कवी, मग दुसऱ्या क्रमांकावर कोण येईल, अशा प्रकारे. आता आपल्या हाताची बोटं आपल्याला माहिती आहे. हा अंगुष्ठ, तर्जनी, मध्यमा, अनामिका आणि कनिष्ठिका मोजायला सुरुवात कशी केली? कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः, एक नंबर कालिदासाचा जो आहे, करंगळीवर कालिदासाचं नाव कोरलेलं आहे, एक नंबर कालिदास. आणि दोन नंबर अद्यापि तत्तुल्य कवेर अभावात, अजूनही, अद्यापि म्हणजे अजूनही, तत्तुल्य त्याच्या तोडीचा, कवेर अभावात कवीच्या अभावामुळे, अजूनही कालिदासाच्या तोडीचा कवी न झाल्यामुळे अनामिका हे या बोटाचं नाव अगदी सार्थ झालेलं आहे. म्हणजे अजूनही दोन नंबरला कोण याचा निर्णय झालेला नाही. एक नंबरला कालिदास आणि हे बोट अनामिका ते अनामिकाच राहिलं. असं हे कालिदासाचं श्रेष्ठत्व सांगणारा हा श्लोक. अशाच कालिदासाची आपण आज आणखी एक चातुर्यकथा पाहणार आहोत. कालिदास परोपकारी वृत्तीचा होता हे आपल्याला माहितीच आहे. आत्तापर्यंतच्या कथांमधून आपल्याला ते कळालेलं आहे. अगदी निर्धन आणि काहीही विद्वत्ता नसलेले लोकसुद्धा कालिदासाकडे यायचे आणि त्याच्या मदतीनं राजाकडनं भरघोस बक्षिसी प्राप्त करून घ्यायचे. असाच एक निर्धन मनुष्य कालिदासाकडे आला आणि कालिदासानं त्याला विचारलं की दरबारामध्ये सांगता येईल असं तुम्ही काय करू शकता? तेव्हा त्या निर्धन व्यक्तीनं अगदी प्रामाणिकपणे उत्तर दिलं की माझ्या आयुष्याचा सगळा काळ मी अशा उन्हाळक्या करत घालवल्यामुळं मला काहीच येत नाही, पण मला आपण काहीतरी मदत मिळवून द्यावी म्हणून मी आपल्याकडे आलेलो आहे. त्याचं हे प्रामाणिकपणाचं उत्तर ऐकून कालिदासानं ठरवलं की याला आपण मदत करायची. आणि मग त्याने त्या निर्धन व्यक्तीला सांगितलं की मी उद्या राजदरबारात गेल्यावर भोजराजाला सांगून तुम्हाला राजदरबारामध्ये बोलावून घेतो. आणि तिथे गेल्यावर तुम्ही काय करायचं तर फक्त एक श्रीफळ राजापुढे ठेवायचं आणि म्हणायचं आशीर्वाद गा राया, एवढंच बोला, पुढचं सगळं मी बघून घेतो. कालिदासानं असं त्याला पढवल्यावर दुसऱ्या दिवशी राजसभेमध्ये गेल्यावर भोजराजा चांगल्या प्रसन्न मनस्थितीमध्ये आहे असं बघून कालिदासानं भोजाला सांगितलं की विष्णू शर्मा नावाचा कोणी एक विद्वान पंडित आपल्या राज्यामध्ये आलेला आहे. ते ऐकून भोजराजाने त्याला आपल्या दरबारामध्ये बोलावून घेण्यासाठी त्याचे दूत पाठवले, पालखी पाठवली आणि आपल्या दरबारातील अगदी अत्यंत विद्वान असे विद्वद्गण त्या विष्णू शर्माच्या स्वागतासाठी राजवाड्याजवळ आल्यावर पुढे पाठवले. हे विद्वान त्या विष्णू शर्माला राजदरबारात घेऊन येत असताना तिथं काही उंट त्या निर्धन व्यक्तीच्या दृष्टीला पडले. त्याने आत्तापर्यंत असा प्राणी कधीच पाहिलेला नव्हता. एक तर अगदी खेडेगावातून आलेला, कधीही गावाबाहेर न पडलेला उंट हा त्याने कधीही पाहिला नव्हता. म्हणून त्याने त्या विद्वानांना विचारलं की हा कोणता प्राणी आहे, काय आहे याचं नाव? तेव्हा त्या विद्वानांनी त्याला सांगितलं की याला उष्ट्र असं म्हणतात. आता कालिदासाने जे त्याला सांगितलं होतं की दरबारात गेल्यावर आशीर्वाद गा राया हे म्हणायचं, तर हे तो घोकत आला होता. पण ते उष्ट्र हे नवीनच नाव किंवा हा शब्द ऐकल्यानंतर ते घोकण्यात त्याचा वेळ गेला आणि कालिदासाने जे सांगितलं होतं आशीर्वाद गा राया हे तो विसरून गेला. आणि दरबारात गेल्यावर कधीही राजदरबारात न आलेला, तिथलं वैभव, तिथले शिष्टाचार माहीत नसलेला तो गोंधळून गेला आणि आशीर्वाद गा राया असं म्हणायच्या ऐवजी भोजराजापुढे श्रीफळ ठेवून
उशरटगाराया असं म्हणाला. त्याला उष्ट्र हा शब्दसुद्धा नीट उच्चारता आला नाही आणि त्याचा हा असा विचित्र आशीर्वाद ऐकून भोजराजा कालिदासाकडे पाहू लागला. कालिदास म्हणाला, महाराज, या विद्वान व्यक्तीनं आपल्याला जो आशीर्वाद दिलेला आहे त्याचा आपल्याला अर्थबोध झालेला नाही. ते म्हणाले, उशरट याचा अर्थ, तो श्लोक असा आहे, उमया सहितो रुद्र शंकर शूलपाणी रक्षतु त्वाम राजेंद्र ही टकारो घनगर्जना. उमया सहितो, उमा म्हणजे पार्वती, सहित म्हणजे पार्वतीसह, रुद्र शंकर जो रुद्र असलेला, शंकर जो शूलपाणीसुद्धा आहे, शूलपाणी म्हणजे ज्याच्या हातात त्रिशूळ आहे असा शंकर, रक्षतु त्वाम ही राजेंद्र, हे राजा तो तुझे रक्षण करो. उमासहित पार्वतीसहित असलेला ज्याच्या हातात त्रिशूळ आहे असा रुद्र स्वरूपाचा शंकर तुझं रक्षण करो. आणि मग उशरट, टचा काय अर्थ आहे, तर टकारो घनगर्जना. ट हा शब्द यासाठी आलेला आहे की गडगडाट करणाऱ्या मेघांची, गर्जना करणाऱ्या मेघांची अतीव वृष्टी तुझ्या राज्यामध्ये हो, भरपूर पाऊस तुझ्या राज्यामध्ये पडो आणि तुझं राज्य सुखी हो, असा त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे. ते ऐकून भोजराजा प्रसन्न झाला आणि त्याच्या उदार स्वभावाप्रमाणे या निर्धन व्यक्तीलाही त्याने 1,000 सुवर्णमुद्रा दिल्या आणि त्यालाही संतुष्ट केलं. कालिदासाचाही मान राखला. असा हा कालिदास आणि भोजराजा यांची ही चातुर्यकथा. आपल्याला जर ही आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढच्या भागामध्ये भेटूया अशाच एका छानशा सुभाषितासह किंवा एखाद्या छानशा स्तोत्रासह. धन्यवाद.